विधायक नाना पटोले ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कहा कि प्रहार शिवसेना का विलय उनका आंतरिक मामला है और किसान हित के फैसलों पर ध्यान देना जरूरी है। उन्होंने सरकार पर आरोप लगाया कि बिजली और सोलर योजनाओं के नाम पर जनता को फंसाया जा रहा है और लूटा भी जा रहा है। राहुल गांधी के बयान पर उन्होंने कहा कि लोकतंत्र में हर दल को अपनी बात रखने का अधिकार है और सकारात्मक उत्तर देना गलत नहीं है। आइए एक नजर डालते हैं नाना पटोले के विस्तृत बयान पर। सरकारने ज्या पद्धतीनं भाषाचा आणि धर्माचा जो तिढा निर्माण करून ठेवलेला आहे तो पुरोगामी महाराष्ट्राला त्याचे परिणाम आता भोगावे लागतात आहे। शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा बाजूला ठेवला गेलेला आहे आणि आपण हे सगळं चित्र पाहतो आणि त्याच्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये ते विष आता उतरलेलं आहे। एक प्रश्न असा आहे, संजय गायकवाड यांनी अशी मागणी केली आहे कॉम्रेड पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी या पद्धतीने लिखाण केलं आहे। मी वारंवार सांगितलं याच्यावर काय मला प्रतिक्रिया फार नाही द्यायची। या सत्तेच्या सरकारमधल्या लोकांना आणि आमदारांना जो माज आलेला आहे तो आपण सगळेजण पाहतो आहे। त्यामुळे याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्यासारखं काही नाही। जनतेचे प्रश्न आज आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत। एक प्रश्न असा आहे, कोल्हापूरमध्ये एक घटना पुढे आलेली आहे। व्हिडिओ बनवून अत्याचार एका मुलीवरती झाला आहे। मित्रांनीच तो अत्याचार केल्याचं पुढे आलेलं आहे आणि पीडित तरुणी असल्याचं हे पुढे आहे। आम्ही अनेकदा सांगितलं आहे की राज्यात गृह खात्याचा कुठलाही दबदबा राहिलेला नाही। पोलीस प्रशासन वाऱ्यावर आहे आणि जनतासुद्धा वाऱ्यावर आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे मंत्र्यांच्या आणि सत्ता पक्षाच्याच लोकांच्या मागं पोलिसांनी लक्ष द्यायचं आहे, जनतेकडे लक्ष द्यायचं नाही आहे। आणि तो माज आपण आलेला आहे सरकारचा, तो आज महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र, महिला सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि दिवसाढवळ्या आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली अशी एक व्यवस्था होती, मुंबईसारख्या शहरामध्ये रात्री 12-1 वाजताही महिला रस्त्यावर फिरली तरी त्या ठिकाणी महिला सुरक्षित राहायची। पण आज महाराष्ट्राच्या मुंबई असो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असो, आज महिला सुरक्षित नाही असं हे महाराष्ट्राचं विद्रूप चेहरा राज्याच्या राज्यकर्त्यांनी तयार केलेला आहे हे आपण पाहतो आहे। राहुल गांधी यांच्याबाबत एक विधान पुढे आलेलं आहे आणि भाजपच्या वतीने टीका करण्यात येत आहे। राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राहुल गांधींनी जे उत्तर दिलं आहे त्यावरूनही वाद पेटला आहे। काय एका मुलीने प्रश्न विचारला राहुल गांधींना की राहुल गांधी काल एका कॉलेजमध्ये गेले होते, तिथे त्यांनी त्या मुलीला विचारलं होतं की जीवनातलं सगळ्यात रिस्की काम कुठलं आहे। मुलीने उत्तर दिलं होतं की काँग्रेस जॉईन करणं। तेव्हा राहुल गांधी बोलले की इट्स रिअली रिस्की। बघा, मूळ प्रश्न आहे की लोकशाहीमध्ये कुठलाही पक्ष असेल, हे पक्ष आपण आता पाहिलं भाजपमध्ये काय चाललं, त्याच्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये हे रिक्स आहेच। त्यामुळे राहुल गांधींनी सकारात्मक उत्तर दिलं। राहुल गांधींनी त्या गुंडाईजम करणारे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री त्याच्यासारखं उत्तर नाही दिलं। त्यामुळे सकारात्मक उत्तर देणं हे काही चुकीचं ठरतं का, हा माझा प्रश्न आहे।